आपण आज आलोय भैरीच्या मंदिरामध्ये आणि या ठिकाणी आज आपण देव आणण्याची प्रक्रिया करायला लागलोय. तर त्यानिमित्तानं कुकुर्डी गावामध्ये आपण जे देवस्थान कमिटीचे लोक आहेत त्यांना आपण या ठिकाणी विचारूया. मला सांगा, या ठिकाणी देव आणण्याची प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असते? देव आणण्याची प्रक्रिया म्हणजे नियमाप्रमाणे देव जात्या पौर्णिमाला देव आमचं जातात त्यावेळेला आम्ही शस्त्र देवाचे शस्त्र मी बाहेर ठेवतो. ते शस्त्र दुसऱ्या कुणाच्याही हाताला लागत नाही. आणि ज्या दिवशी देव येणार म्हणजे शिकार करून देव आमचं येणार त्या दिवशी जो माणूस ठेवलेला असेल तो माणूस जाऊन शस्त्र तिथं पाय गेला तर त्याच्या हाताला लागणार आणि ते शस्त्र हातात मिळणार. म्हणजे द्यावी ती पौर्णिमा, चुडी पौर्णिमा, मुडी पौर्णिमा असा त्याचा अर्थ. म्हणून त्या आज या पौर्णिमाला शिकार न आलं. या देव आणण्याच्या प्रक्रियेमध्ये नेमकं देवळात मंदिरात काय काय कार्यक्रम केले जातात? काय कार्यक्रम केले जातात? काय नेमकं काय केलं जातं देवाला? नैवेद्य, आंबील, घुगऱ्या, पोळ्या, दही भात. ते खाली जे चुड्या पेटवतात, चुड्या त्याच्या संदर्भात काय बोलता येईल? म्हणजे तीच प्रथा उजेड पूर्वीच्या नियमाप्रमाणे देवानं जाताना जसा उजेड शिकारला गेला शिकार करून येताना उजेड पुढे पाहिजे त्या दृष्टिकोनातून देवापुढे चुडी आणि मुडी फिरवीत देवाला घेऊन येतात आणि तो कार्यक्रम नियमाप्रमाणे चालतो. ओके ओके, ठीक आहे. देवाचा उजेड तो बनायचा चुडीचा. पहिले शिकार केल्याशिवाय आम्ही येत नव्हता. आणि त्याचा आनंद म्हणून काही लोक आमच्या गावातील मंडळी आनंद म्हणून घेतात. थोडा फिरत्या चुडी फिरत्या देवत आमच्या अगदी आनंदाचा. हां, इथं जे सुडी फिरवण्याची किंवा इथं जे नैवेद्य दाखवतात देव येण्याची प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असतं? हे काय आजा पंचाच्या भाषेपासून पौर्णिमेला देव आणणे, दुसऱ्या पौर्णिमेला देव आणणे घालणे, पोळी नैवेद्य करणे ही पहिल्याही परंपरा चालू आहे. ते तशी परंपरा चालू आहे. बरं, चुड्या फिरवतात म्हणजे नेमकं काय करतात? चुड्या फिरवायच्या म्हणजे काय करायचं? पूर्वीपासून परंपरा चालू आहे.